नमस्कार मंडळी. औंधा म्हणजे यावर्षी पावसाला जोरदार सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे ऊस लागवडीवरही याचा परिणाम दिसून येतो. ऊसांचे लागवडीदरम्यानचे कोंब बरेचसे काढले गेल्यामुळे किंवा कुजल्यामुळे पाडक ऊस दिसतो. आमच्या गोडेगावच्या शेतातल्या काही ठिकाणी मग आम्ही टिश्यू कल्चरनी तयार केलेली काही रोपं पुन्हा पुनर्लागवडीसाठी आणली आणि त्याची पुन्हा लागवड करायला सुरुवात केली. आता नेदरलँडमध्ये उन्हाळा असल्यामुळे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी इकडं घोडेगावला आलो आणि इथल्या जेनझीने, हे आमचे नातेवाईकच आहेत, यांनी माझा पुरेपूर वापर करून घेतला. आधीच शेतीमध्ये कामगारांचा तुटवडा असल्यामुळे येईल तो पाहुणा आणि मंडळींना खेचून शेतात नेऊन मदत करून घेणं हा अगदी त्याचा विषय झाला आहे. अतिवृष्टीमुळे ऊसाचे बऱ्यापैकी डॅमेज झाले. जेनझींनी मला त्यांच्या 2 व्हीलरवर टाकून असं एका दुसऱ्या शेतामध्ये नेलं जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाडाकूच झाला होता आणि तिथे पुन्हा लागवड अपेक्षित होती. आणि पुढील त्यांचा संवाद ऐका. पाणी साचलेलं ते का मला हो जमते ना. जमते राव. तुम्ही हँड ग्लोव्ज वगैरे काहीच देत नाहीये. आता तुम्हाला काही देणार नाही, बूट नाही देणार, हँड ग्लोव्ह नाही देणार. फक्त तुम्हाला काम झाल्यावर 400 रुपये देईन. एवढंच का? हो. आता हा अशीच करायची लागवड. खड्डा थोडा खोल करा. बरं करतो बाबा. मला इथे एक लावा रे. पुढं नको, तिथं नको, पुढं. हे सारं काम करत असताना छान मड थेरपी झाली आणि मनातल्या मनात म्हटलं, आपला 15,000 ते 20,000 रुपये नेदरलँडचा रोज बरा बुवा. आल्यापासून पोरांनी इथं कामालाच लावलंय. झाली सगळी तुमची ऊसाची लागवड. मोडली